उपस्थित सर्व पत्रकार बांधवाचं मी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ बुलढाणा जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचं शब्दसुमनांनी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। येत्या 14 सप्टेंबरला संतनगरी शेगाव या ठिकाणी संघटनेचं एक दिवसीय अधिवेशन व चिंतन शिबिर आयोजित केलेलं आहे। या अगोदर संघटनेचे 2 अधिवेशनं झालेले असून सर्वात पहिलं अधिवेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेलं होतं। त्यानंतरचं दुसरं अधिवेशन मुंबई खारघर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि आज आपण या ठिकाणी तिसऱ्या अधिवेशनाला आपल्या संतनगरी शेगावमध्ये 14 तारखेला आयोजित केलेलं आहे। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सर्व पत्रकारांचं मी पुनश्च या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी परिचय करून देताना संघटनेचे महासचिव राम वाडीवस्मे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। संघटनेचे राज्य सल्लागार डॉक्टर शिवशंकर गोरे यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे। संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटेगडे सर यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहेत। तसेच संग्रामपूरचे तालुकाध्यक्ष श्याम कौलकार आणि संतनगरी शेगावचे तालुकाध्यक्ष या ठिकाणी प्रमोद इंगळे सर, तसेच संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सातव सर, गजानन हुडेकर सर आणि जनार्दन तेजनकर सर बुलढाणा कार्याध्यक्ष या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे। यानंतर या अधिवेशनासंदर्भातली भूमिका मांडण्यासाठी मी संघटनेचे महासचिव राम वाडीवस्मे सर यांना विनंती करतो की त्यांनी संघटनेची भूमिका या ठिकाणी व्यक्त करावी। धन्यवाद। उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे मी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो। येत्या 14 सप्टेंबरला ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने राज्य अधिवेशन व एक दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केलेले आहे। हे चिंतन शिबिर व अधिवेशन आम्ही दरवर्षी करत असतो। याआधी छत्रपती संभाजीनगर 9 एप्रिल 2023ला संभाजीनगरमध्ये करण्यात आलं होतं। त्यानंतर दुसरं अधिवेशन जे होतं ते 11 ऑगस्ट 2024ला नवी मुंबई खारघर येथे करण्यात आलं आणि आता हे संघटनेचे तिसरं अधिवेशन आहे। या अधिवेशनाला प्रमुख वक्ते म्हणून ओबीसीचे ज्येष्ठ विचारवंत व युनिटी ऑफ मूल निवासी या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत काळे सर उपस्थित राहणार आहेत। सोबतच माजी असिस्टंट कमिशनर व राष्ट्रीय अध्यक्ष SC ST OBC कर्मचारी वेलफेअर फेडरेशन GST विभाग यांचे थूल सर उपस्थित राहणार आहेत, संजय थूल सर उपस्थित राहणार आहेत। तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत ते संघटनेचे संस्थापक माननीय सुनील शेळके सर हे यापदी विराजमान राहणार आहेत। तर एकंदरीत या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय किशोर पवार सर हे भूषविणार आहेत। एकंदरीत कार्यक्रमाचा पहिला सत्र जो आहे तो उद्घाटनीय सत्र राहील। यामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन, अधिवेशनाचे उद्घाटन होणार। त्यानंतर प्रमुख वक्त्यांचे भाषण, प्रमुख वक्त्यांमध्ये कमलाकांत काळे जे आहेत ते त्यांचा विषय आहे ओबीसी आरक्षण, सामाजिक लढा व आताची स्थिती। तर संजय थूल जे आहेत ते अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समोरील आव्हाने या विषयावरती ते मार्गदर्शन करणार आहेत। द्वितीय सत्र आहे सत्कार समारंभ, सामूहिक चर्चा, ठराव व समारोप। तर यामध्ये जे नीट JEE पासआउट झालेले विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे। यासोबतच स्पर्धा परीक्षा पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांचा पण सत्कार यावेळी करण्यात येणार आहे आणि मग उपस्थितांमध्ये सामूहिक चर्चा करून एकंदरीत ठराव घेतले जातील आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने व संघटनेची पुढील कार्यदिशा काय असावी, कोणत्या मुद्द्यांवरती संघटनेने काम केलं पाहिजे, कोणता मुद्दा फोकस करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलं पाहिजे। जसं मागल्या वर्षी ठरलं होतं की संघटनेने जातनिहाय जनगणना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हेतूने सर्वात कळकळीचा मुद्दा असलेला म्हणजेच नॉन क्रिमिलियरचा मुद्दा, यासाठी तो ठराव पारित करण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने आम्ही वेळोवेळी केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकारकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा केला आणि आता सुद्धा आम्ही करत आहोत। त्यासोबतच जातनिहाय जनगणनेसाठी पण पाठपुरावा सुरू आहे आणि या अनुषंगाने एकंदरीत येत्या 14 सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे। मी आपणा सर्वांच्या
वतीने सर्व समस्त ओबीसी बांधवांना, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, शेतमजूर सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी 14 सप्टेंबरला विघ्नहर्ता हॉटेल शेगाव खामगाव रोड इथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि या राज्य अधिवेशनाला यशस्वी करण्यात आपला सहयोग द्यावा. थँक्यू. गोरे सर बोला. खाली बसून. या 14 सप्टेंबरच्या अधिवेशनासाठी आपण सर्व सादर आमंत्रित आहात. आपण जाणताय की आताची जी सामाजिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या अनुषंगाने 14 सप्टेंबरच्या राज्य अधिवेशनासाठी आपण सर्वजण सादर आमंत्रित आहात. ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ 2018 साली स्थापन झाला आणि त्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचं आणि हक्काचं संवर्धन करणे, रक्षण करणे आणि त्याच्यासाठी काम करणे हे संघटनेचं महत्त्वाचं ध्येय आहे. परंतु लक्षात असं आलं की ओबीसी समाज हा योग्य पद्धतीने अधिकारी असेल, कर्मचारी असेल तो संघटित नाही आहे. म्हणून प्रशिक्षण, प्रबोधन आणि संघटन या त्रिसूत्रावर ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ काम करतो आणि आमचा महत्त्वाचा जो उद्देश आहे तो आहे ओबीसी साक्षरता निर्माण करणे. कारण आपल्या हक्कांबद्दल आणि अधिकारांबद्दल बऱ्याचशा ठिकाणी लोकांना माहिती नाही आहे. त्यातला जो कर्मचारी वर्ग जो आहे हा थोडा जागरूक आहे, परंतु खेड्यामधला, ग्रामीण भागातला जो ओबीसी वर्ग आहे तो शेतकरी असेल, शेतमजूर असेल, विद्यार्थी असेल, त्यांच्यापर्यंत शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योग्य पद्धतीने पोहोचत नाही. आणि म्हणून ह्या पोहोचण्यासाठी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ ही एकमेव संघटना अशी आहे की जी पूर्णपणे डिजिटल आहे. म्हणजे आमच्या संघटनेचं ओबीसी अधिकारी कर्मचारी व्हॉट्सअप चॅनल आहे, वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर सगळ्या प्रकारची माहिती अधिकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित असेल, शेतकऱ्याशी संबंधित असेल, विद्यार्थ्यांशी संबंधित असेल तर ती पुरवण्यात आलेली आहे. आणि अशी एकमेव ही संघटना आहे. येत्या 14 तारखेला जसं माननीय राज्य सचिव यांनी सांगितलं की हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे. म्हणजे ओबीसी राष्ट्रीय स्तरावर जे लोक काम करतात त्यांच्यापर्यंतसुद्धा हा विषय पोहोचला पाहिजे. आणि जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो जातनिहाय जनगणना आणि ओबीसीचं जे नॉन क्रिमिलेअरची जी मर्यादा आहे ती 2017 नंतर वाढवण्यात आलेली नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.